नमस्कार मंडळी, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। दरवेळेस 1-1.5 महिन्यातून एकदा तरी पूर्ण किचन आवरत असते, पण यावेळेस 2-3 महिने झाले मी आवरलंच नव्हतं, म्हणून म्हटलं चला आज करूया। तर एवढ्या छान साडीत मी काही घर आवरणार नव्हते, पण मला एक व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी घातली होती। खरं सांगायचं झालं ना ताईनो, तर घर स्वच्छ ठेवणं काही खूप इंटरेस्टिंग गोष्ट नाहीये, पण आपल्या आजूबाजूला एवढा सगळा पसारा असेल तर ना खूप निगेटिव्हिटी असल्यासारखं वाटत राहतं आणि मनाची आपल्या चिडचिड होत जाते। मग मनाला शांत वाटत नाही तर म्हटलं चला आज आपण किचनपासून सुरुवात करूया। पण त्याआधी जे काही हे दिवाळीला मी सजवलं होतं ना, तोरण वगैरे लावलं होतं, 2-2 लावले होते यांनी, तर ते सुद्धा मी काढलं नव्हतं आत्तापर्यंत। तर आज म्हटलं मुहूर्त लागलाय, चला आपण याला स्वच्छ धुवून घेऊया आधी आणि मगच आपण किचनमध्ये आवरायला जाऊया, म्हणजे हे ना उद्या मला आवरायला बरं पडेल। तोरण पडदे वगैरे म्हटलं सगळं धुवूया। आणि एका घराला आपण कितीही आवरलं ना ताईनो कमीच आहे, कुठला ना कुठला कोपरा राहूनच जातो। संध्याकाळचे 5:30-6 वाजले होते, काही काम नव्हती, म्हणून म्हटलं आज उद्या करत पडलेलं हे काम आज या कामाला सुरुवात करूया। आधी सर्व भांडे काढून घ्यायचं म्हटलं। जास्त काही भांडे नाही आहेत माझ्याकडे, सगळे भांडे सासरीच आहेत, पण ते थोडेफार मी वापरायसाठी आणले होते, तेच अजूनही माझ्याकडे आहेत ना। मी जास्त घेतले आणि ना घेते, जे आहे तेवढ्यातच बरं झालं। आणि माझं छोटंसं किचन असल्यामुळे त्याच्याकडे काही मी जास्त लक्ष देतच नाही। तर थोडेसे भांडे होते, पण खूप जास्त वरून धूळ पडली होती, जे काही वरचा भाग आहे डब्याचं झाकण वगैरे त्यावरच थोडंसं जास्त चिकट झालं होतं, नाही तर जास्त काही नाही झालं। असं की घराच्या समोरूनच रस्ता आहे आणि त्यामुळे ना धूळ उडते। आणि माझं सुद्धा यावेळेस महिन्यातून 2 वेळेस गावी जाणं झालं आणि बंद असल्यामुळे घर तर ते जास्तच कॉकरोच सुद्धा झाली होती। तर त्याचा व्हिडिओ ना मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेल ताईनो, की कॉकरोच घरातून कशी काढायची। माझ्या गेली आहेत, एवढे कॉकरोच झाले होते ना तुम्हाला विश्वास बसणार नाही। आणि त्यामुळेच मी हे घर आवरायला घेतलं होतं, पूर्ण सगळे भांडे वरून काढली आणि आता हे सर्व भांडे बाहेर नेली घासायला, कारण की किचन छोटं आहे आणि तिथं काही मला घासताच येणार नव्हतं। असं कधी होणार आहे का आपण काही काम करायला होतं आणि लेकरं मध्ये मध्ये करणार नाहीयेत? आहेत तेवढी भांडी सगळी पटापटा घासून घेतली, डब्बे धुवून घेतले आणि मला ना थोडंसं बाहेर जायचं होतं एका कामानिमित्त, तर सगळे घासून गेले तोपर्यंत हे सगळं पाणी निथरून जाईल म्हटलं। थोडंसं कामासाठी आले होते, पण आम्ही इथं खाल्ला मस्त असा हटके वडापाव, खूप छान टेस्टी आहे, खूप आवडतो। मी काम केलं होतं तर एक छोटीशी भूक सुद्धा लागली होती, म्हटलं चला आता खाऊन गेलो म्हणजे आपण कामाला निवांत। तर सगळं हे झाडून पुसून स्वच्छ घेतलं, खूप जास्त धूळ बसली होती, चिकट सुद्धा झालं होतं, 2-3 महिने मी पुसलं नव्हतं हे म्हणून। खूप जास्त वरती आहे ते, माझा तर हात सुद्धा पुरत नाही तिथं, म्हणून किचन ओट्यावरती उभं राहावं लागतं। आता ह्या जे कपाट आहे ना त्यावर सुद्धा खूप जास्त असं तेलाचं चिकट बसलं होतं, त्याला सुद्धा मी घासून धुवून स्वच्छ पुसून घेतलं आणि म्हटलं आता जे काही थोडंसं राहिलं असेल ना आतून ते उद्या घेईल मी। घर बंद असलं ना तर जास्तच जाळे होतात आणि जे काही छोटे मोठे जाळे असतील आणि जेवढं माझा हात पुरतोय ना तेवढं सगळं मी काढण्याचा प्रयत्न केला आणि हे थोडंसं घासलं पण मी आणि नंतर पुसून घेतलं हे सर्व डेटॉलच्या पाण्यानं आणि वरती हे पेपर टाकले सर्वीकडे आणि आता त्यावरच हे घासलेले हांडे वगैरे मी ठेवणार आहे। तर जास्त काही नाहीये, तर त्यामुळे कसं ना जास्त ताण पडत नाही। आणि खरं सांगू ताईनो, जसं जसं मी सर्व घर आवरत होते ना तसं तसं खरंच खूप छान वाटत होतं, हळूहळू प्रसन्न आणि पॉझिटिव्ह असल्यासारखं वाटतं। म्हणून ना महिन्यातून एकदा तरी आधी घ्यायचे, पण यावेळेसच असं झालं होतं की घेणार नव्हते। तसं माहीचं सकाळी पेपर होते तरी सुद्धा म्हटलं आवरूनच घ्यायचं। आता भरण्यासाठी जे काही मी हे फर्निचरचं बनवलंय ना ताईनो, त्याच्यासाठी मी अजून सुद्धा भरण्या आणल्या नाहीयेत, कारण की माहीच्या पप्पाला काही एका जागेवर ड्युटी नाहीये आणि त्यामुळे माझं डीमार्टला जाणं झालं नाही, म्हणून मी तरी भरण्या नाही लावल्या, पण माझ्या माहीनं लावून टाकल्या। मी झोपले होते एक दिवस आणि ती हे काम करत बसलेली आणि छानही दिसत होतं। अजून त्यात जर आपण छान भरण्या लावल्या तर ते खरंच खूप छान दिसेल आणि त्याला 2 होल सुद्धा आहेत मध्ये असे बल लावण्यासाठी, तर ते सुद्धा मी करेल आता हे आल्यावर। आवरलं आहे, हे सगळं पुसून घेतलंय मी आणि हे असं आवरले डबे वगैरे सगळे घासून पुसून लावून दिले आता। आणि रात्रीचं मला ना खरं बरं पडतंय, म्हणजे रात्री निवांत झोप लागते आणि थकते, पण त्यासाठी मी ना संध्याकाळचं रात्रीचं जे काम पटापट आवरून घेत असते। तर असं आहे ताईंनो, हे मी नंतर काढून घेणार आहे जेव्हा देवरा करेल ना मी बाहेर तिथं,
तर तेव्हा हे एवढं काढून घेणार म्हणजे हे मोकळं होईल एवढं. आणि छोटंसं फ्रीज आहे. असं आवडलंय मी माझं छोटंसं किचन. तुम्हाला आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ताई. धन्यवाद. घराचा महत्त्वाचा छोटासा हा कोपरा आवरला ना, खरंच खूप छान प्रसन्न वाटत होतं मला घरामध्ये. सुटसुटीत असं छोटंसं किचन आहे. ताईंनो आवडलंच तर लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका, कारण की मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. चला बाय.